महायुतीत बिघाडी झाल्याचं कळतंय, कारण हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी वेगळीच चूल मांडलेली आहे। इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून ही मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। त्यामुळे इंदापुरात पुन्हा 2004 ची पुनरावृत्ती होणार असं दिसतंय। भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्या बरोबर आहेत। भाऊ, काय सांगाल? काल बावडा गावामध्ये इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा जी आहे ती स्थापन झालेली आहे। नाही, मला सांगितलं कोणीतरी ती शाखा वगैरे स्थापन झालेली आहे। ठीक आहे, आता ते काय तरुण मुलांचं असेल त्याची मी माहिती घेतो, पण त्या गोष्टीची काही मला कल्पना नव्हती। कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की उद्याची 2024 ची इंदापूरची विधानसभेची निवडणूक जी आहे ती हर्षवर्धन पाटील यांनी विकास आघाडी मधूनच लढली पाहिजे आणि ते लढवण्यासाठी किंवा त्या पद्धतीने लढण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडू। नाही, असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीचं अजून कुठलं चित्र स्पष्ट नाही। अजून महायुतीची जागा वाटपाची बैठक होणार आहे। महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीमध्ये आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब या संदर्भातली चर्चा करतील आणि तो निर्णय अजून कुठलाच संदर्भातला कोणाचाच झालेला नाही, न महाविकास आघाडीचा झालेला नाही, न महायुतीचा झालेला नाही। ठीक आहे, आता हे कार्यकर्ते असतात, कार्यकर्त्यांच्या कोणाच्या काय लोकशाही, शेवटी प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। कदाचित त्यांनी हे मत व्यक्त केलं असेल, परंतु महायुती म्हणून अद्यापर्यंत या संदर्भातला जो निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल। आपल्या मुंबई आणि दिल्लीचे दौरे जे आहेत ते आता सध्या सुरू आहेत। राज्यपाल नियुक्त 12 जागा ज्या आहेत त्याच्याही चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत। अशीही चर्चा आहे की राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये हर्षवर्धन पाटलांचं नाव पुढे, काय वरिष्ठ पातळीवर ह्या संदर्भात चर्चा होते? नाही, माझ्याशी या संदर्भात मी काही कोणाशी बोललेलो नाही आणि मला असं वाटतं आता काय निवडणुका तोंडावर असल्यामुळे आता रोज निवडणूक आणि राजकीय वातावरण हा चर्चेचा विषय आता, पण याबद्दल अशा या संदर्भातली कुठलीही चर्चा झालेली नाही। गेल्या 3 दिवसापूर्वी इंदापूर तालुक्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली। एका 14 ते 15 वर्षीय मुलीचा निष्पाप मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। एकंदरीत आज तुम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे, गावकऱ्यांशी संपर्क साधलेला आहे, काय सांगा? नाही, ते अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे। इंदापूर तालुक्याला काळिमा फासणारी अशा प्रकारची ती घटना आहे आणि इतक्या अल्पवयीन मुलीवरती अशा प्रकारचा प्रसंग येणं आणि जी घटना घडलेली आहे आणि तिचं जे स्टेटमेंट आलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि ज्या पद्धतीने जो FIR दाखल झालेला आहे, मला वाटतं ते अत्यंत गंभीर बाब आहे आणि पोलीस विभागानं योग्य ती कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे ती कारवाई करावी। कारण आज इंदापूर तालुक्यामध्ये 50% मुली ह्या शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये जात आहेत। शेवटी आपले आई वडील, पालक मुलींचे पुणे मुंबईला मुली का पाठवत नाहीत? कारण सुरक्षितेचा प्रश्न असतो, तो जवळच आपल्या हायस्कूलमध्ये मुलींना पाठवतो आणि मग तिथं जर अशा प्रकारच्या घटना घडायला लागल्या तरी सगळ्याच पालक वर्गामध्ये, सगळ्याच मातेंच्या मध्ये जेवढ्या काही आमच्या गृहिणी आहेत आणि ज्यांच्याकडे मुली आहेत आणि त्या शाळेला मुली जातात किंवा कॉलेजला मुली जातात, ह्या सगळ्या भयभीत झालेल्या आहेत। कारण ही बाब छोटी नाही आहे, सांगतो हा, आणि ह्याच्यात काय कुठलं राजकीय विषय वगैरे नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की गृह विभागाने नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे कारवाई करावी, एवढीच आमचं म्हणणं आहे। इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा जी आहे ती स्थापन झालेली आहे, मात्र कार्यकर्त्यांसोबत मी चर्चा करणार आहे, कार्यकर्त्यांचा विचार मी जरूर घेईल, मात्र वरिष्ठ पातळीवरून आमचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्यासाठी मान्य असेल, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिलेली आहे। देवराकोंड NDTV मराठी, इंदापूर। दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। कर्णबाळा धुनबळे भूमिगत झाल्याची शक्यता आहे, कारण अमोल मिटकरी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार जे धुनबळे आहेत त्यांना अटक करण्यासाठी अकोला पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालंय आणि आता कर्णबाळांच्या अटकपूर्व जामिनांच्या हालचालींना वेग आलेला आहे। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अक्षय, काय अपडेट्स द्या? सौरभ, आपण जर बघितलं तर अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती 2 दिवसांपूर्वी हल्ला झाला होता आणि यामध्ये पोलिसांनी मुख्य सूत्रधार म्हणून कर्णबाळा धुनबळे जे प्रदेश सरचिटणीस आहे आणि त्यांचं वास्तव्य मुंबईत असते, तर त्यांना पोलिसांनी कालपासून संपर्क करत होते, मात्र त्यांचा फोन आणि ते आउट ऑफ रीच आले आणि त्यानंतर पोलिसांचं एक पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झालं होतं। आज अकोला पोलिसांचं एक पथक मुंबईमध्ये दाखल झालंय, त्यांच्या घरी देखील त्यांनी विचारपूस केली, मात्र कर्णबाळा धुनबळे हे नॉट रिचेबल आहेत, ते भूमिगत झाले असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि यानुसार पोलिसांना आता मुंबईतनं खाली हात जावं लागतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अकोला पोलिसांसाठी। तर दुसरीकडे जे काही कर्णबाळा धुनबळे यांचे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून कर्णबाळा धुनबळे यांचा अटकपूर्व जामीन घेण्याच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे। अकोला न्यायालयामध्ये आणि त्यासोबतच उच्च न्यायालयामध्ये दोन्हीकडे प्रयत्न सुरू आहे। कायदेशीर ज्या काही मार्ग आहे ते साचपडण्याचा प्रयत्न केला जातोय की कशा पद्धतीने या सगळ्या घटनेतनं कर्णबाळा धुनबळे यांना रिलीफ मिळू शकतो,
जी माहिती पुढे मिळते आहे की या सगळ्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या सूचना त्याचे पुरावे कर्णबाळा धुंदबळे यांनी दिलेल्या सूचनेचे पुरावे नाही आहेत आणि त्यामुळं कर्णबाळा धुंदबळे सूत्रधार निश्चित. कसे अशा पद्धतीची मनसेची भूमिका आहे. मात्र सध्याच्या घडीची महत्वाची बातमी आहे की अकोला पोलीस मुंबईमध्ये दाखल झाले कर्णबाळा धुंदबळे यांना ताब्यात घेण्यासाठी. मात्र कर्णबाळा धुंदबळे हे भूमिगत झाले आहेत. अक्षय, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच. तुर्तास धन्यवाद.